मिशन O2 व खामगाव नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जुलै 2024 रोजी ग्रीनानाथ स्पर्धा व वृक्षारोपण कार्यक्रम जणुना तलाव परिसरात संपन्न झाला। या स्पर्धेत नाशिक, अकोला, अमरावती आदी जिल्ह्यातील 900 स्पर्धकांनी भाग घेतला। या स्पर्धेचा शुभारंभ व विजेत्यांना बक्षिसांचे वितरण अतिरिक्त पोलीस महासंचालक मुंबई कृष्णप्रकाश प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके, गोपाल हटकर, योगेश इंदोरिया, पत्रकार राजेश राजोरे, अमोल अंधारे, डॉक्टर KS थानवी, संजय मोकासरे आदी मान्यवर मंचावर विराजमान होते। यावेळी मुख्याधिकारी डॉक्टर शेळके यांनी प्रत्येक नागरिकांनी किमान 2 रोपट्यांचे रोपण करावे असे आवाहन सुद्धा केले। ग्रीनानाथ स्पर्धेत पुरुष गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय व महिला गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच खामगाव नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला व भिंतचित्र स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्रही कृष्णप्रकाश प्रसाद यांच्या हस्ते देण्यात आले व त्यांच्या हस्ते जणुना तलाव परिसरात तयार करण्यात आलेल्या वृक्षारोपण पार्कचे उद्घाटन करण्यात आले। या वृक्षारोपण पार्क मध्ये 2000 वृक्ष लावण्यात आले। या स्पर्धेसाठी व वृक्षारोपणासाठी रिलायन्स ग्रुपचे सहकार्य लाभले, तर जयप्रकाश व्यास यांनी JCB उपलब्ध करून दिला। आपले मनोगत व्यक्त करताना कृष्णप्रकाश प्रसाद यांनी सांगितले की बुलढाणा जिल्हा हा माझा प्रथम प्यार आहे। मला खामगाव व संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे प्रेम आणि स्नेह लाभले आहे। तसेच येथील पर्यावरण अतिशय सुंदर व चांगले आहे। अशाच प्रकारे भविष्यात सुद्धा जिल्ह्याचे पर्यावरण सुंदर व चांगले ठेवावे अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे। वृक्षारोपण कार्यक्रमाची जी सुरुवात झाली आहे ते वर्षभर चालू ठेवा आणि लावलेल्या रोपांची काळजी घेत असा मला पूर्ण विश्वास आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर थानवी तर संचालन अरविंद शिंगाडे यांनी तसेच आभार प्रदर्शन यवतमाळ येथील जोशी यांनी मानले। माझे जे DG ऑफिस तर्फे अपर पोलीस महासंचालक द्वारे काही ठिकाणी इन्स्पेक्शन अर्थात वार्षिक निरीक्षण करायचे असते, त्या अनुषंगाने आलेलो आहे। तसेच इकडे खूप छान एक कार्यक्रम डॉक्टर थानवी कालिदास थानवी साहेबांनी आयोजित केलेला आहे त्यांच्या मिशन O2 तर्फे। त्यामध्ये खंडोबा मित्र मंडळच्या खूप सहकार्य आहे आणि खामगाव नगर परिषदचा मोठा सहभाग आहे। यामध्ये ग्रीनाथन हा माझ्या खूप हृदयाच्या जवळचा विषय आहे, कारण प्रकृतीचे स्वास्थ्य आणि स्वतःचे स्वास्थ्य दोन्ही यामध्ये जोपासले जाणार आहे। लोक धावणार आहेत आणि धावल्यानंतर वृक्ष लावणार आहेत। ते लावले आता आज धावले आता वृक्ष लावण्यासाठी जात आहेत, पण सर्व लोक आठवड्यातून कमीत कमी 3-4दा धावावेत, व्यायाम करावेत आणि जे वृक्ष जे झाड त्याने लावलेले आहेत त्याला जोपासावेत, त्यांचे संगोपन करावेत। हे क्रमप्राप्त आहे। बुलढाणा जिल्हा पर्यावरणासाठी नावाजलेले आहेत आणि त्यामुळे याला आणखीन ग्रीन करण्याचा जो क्रम खामगाव वासियांनी राबवलेला आहे त्यासाठी खामगाव वासियांचा खूप खूप अभिनंदन करतो। डॉक्टर थानवीच्या, CEO श्री शेळके साहेबांचा, खंडोबा मित्र मंडळच्या आणि इकडे जे कोणी अशा प्रकारचे उपक्रम राबवत आहेत असा सार्थक सौदेश्य त्या सर्वांचे अभिनंदन करतो। आणि मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।